नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण वन विभागातील वनरक्षक पदासाठी पदभरती होण्याची वाट बघत होतो आणि या पदभरती संदर्भात एक महत्त्वाची अपडेट भेटलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये या अपडेटबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे. जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते, अंदाजित वनरक्षक पदाच्या जागा किती असणार आहेत आणि इतर गट ड ची कोणती पदे भरली जाऊ शकतात, डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपला वनरक्षक आणि वनसेवक पदभरतीचा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. आता जी जाहिरात येणार आहे ती वनरक्षक पदाची असणार आहे. वनसेवक पदाचे या ठिकाणी जी प्रोसेस आहे 23,000 पेक्षा जास्त पदे याच्यामध्ये भरली जाण्याची शक्यता आहे. त्याची संपूर्ण अपडेट आणि संपूर्ण माहिती मागच्या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्यायचा आहे. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त वनरक्षक पदाबद्दल डिटेल्स मध्ये माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपला वनरक्षक वनसेवक पदभरतीचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. त्याच्या अगोदर सर्वात महत्त्वाची बेस्ट माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. वनरक्षक भरतीमध्ये जास्तीत जास्त या ठिकाणी 190 ते 100 200 पर्यंत स्कोर करण्यासाठी सर्वात बेस्ट पुस्तके तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. स्मार्ट स्टडी नांदेड यांनी दोनही पुस्तके उपलब्ध केलेली आहेत. याच्यामध्ये वनरक्षक भरती 94 प्रश्नपत्रिका संच, वनसेवक आणि वनमजूर पदभरतीसाठी हे पुस्तक फायद्याचे ठरणार आहे. 2019 पासून 2025च्या सर्व प्रश्नपत्रिका याच्यामध्ये कव्हर करण्यात आलेल्या आहे. बघू शकता वनरक्षकच्या 24, वनरक्षक विभागामध्ये लघुलेखकचे 1, त्याच्यानंतर सर्व वन विभागाच्या इथं 2019च्या 22च्या सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेले आहे. दुसरं पुस्तक आहे वनरक्षक टीसीएस इंग्रजी व मराठी प्रश्नसंच, एकदम बेस्ट आहे. टीसीएस मार्फत घेण्यात आलेल्या 107 प्रश्नपत्रिका याच्यामध्ये कव्हर करण्यात आलेल्या आहेत. दोनही पुस्तके सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत. दोनही पुस्तके तुम्ही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे खरेदी करू शकता आणि डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक देत आहे. त्या टेलिग्राम ग्रुप जॉईन करा आणि तिथून देखील पुस्तके खरेदी करण्याची लिंक तुम्हाला भेटून जाईल. नक्कीच या पुस्तकांचा तुम्हाला 100% फायदा होणार आहे. आता आपल्या व्हिडिओचा जो मेन मुद्दा आहे ना, त्या मेन मुद्द्याकडे डिटेल्समध्ये माहिती मी तुम्हाला समजून सांगतो. त्याच्यानंतर कमेंट्स करू नका. जाहिरात कधी येईल हे देखील सांगेल. फक्त माहिती तुम्ही समजून घेणे अपेक्षित आहे. 1 मिनिट, ठीक आहे. आता एक गोष्ट येथे लक्षात घ्या, हे परिपत्रक मी दाखवणार आहे. आता इथं बघू शकता, ही माहिती आपल्याला सर्वात पहिल्यांदा सांगून देतो, की ही माहिती जेवढी पण आता जी आजची जी आलेली आहे, तर ऑल एक्झाम अपडेट या टेलिग्राम ग्रुप वाल्यांनी ही आरटीआय टाकून माहिती काढलेली आहे आणि संपूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे. त्यांच्या ग्रुपवरती सर्व विविध पदभरतींचे सर्वात पहिल्यांदा अपडेट भेटतील. सर्वात ट्रेंडिंग चॅनल आहे. आता इथं बघू शकता त्यांनी आरटीआय टाकला होता आणि भरती प्रक्रियेची प्रोसेस कुठपर्यंत आहे, कधी पदभरती होईल अशी माहिती विचारली होती. तर त्यांना उत्तर भेटलेले आहे. आपण केलेल्या उपयुक्त माहितीच्या अनुषंगाने कळवण्यात येते की सरळ सेवा भरती प्रक्रिया बघू शकता 2026 करिता वनवृत्तांकडून मागणीपत्र मागवण्याची कार्यवाही सुरू आहे. ठीक आहे. असं उत्तर आलेलं आहे. म्हणजे संपूर्ण आरटीआयची माहिती खोटी नसते. त्याच्या बरोबर माहिती त्यांनी दिलेली आहे आणि संपूर्ण मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील माहिती सांगितली होती. आकृतीबंध तयार करण्याची कामं चालू आहे. काही वनवृत्तांची माहिती गेलेली आहे पुढे, तर काही वनवृत्तांची माहिती मागवणे चालू आहे. आधी देखील सांगितलं होतं. अशा प्रकारची अपडेट होती. आता एक गोष्ट लक्षात घ्या. फक्त वनरक्षक पदाची पदभरती केली जाणार नाही, तर त्याच्यामध्ये विविध वेगवेगळी पदे देखील भरली जाणार आहे. हे परिपत्रक कधीच आहे तुम्ही येथे बघू शकता. तुम्ही बोलशाल बघू शकता. इथं कधीच आहे तर 2 जानेवारी 2026 म्हणजे येत्या 2 अडीच महिन्याचं हे परिपत्रक आहे जानेवारी महिन्याचं. तर इथे काय म्हटलं होतं? येथे बघू शकता वन विभागातील गट ब आणि गट क व गट ड याच्यामध्ये आता गट क जर म्हटलं नाही, गट क मध्येच वनरक्षक येऊन जातं आणि वन विभागामध्ये खूप वर्षांनी जी भरती होते गट ड ची कंत्राटी स्वरूपामध्ये होते, काही परमनंट पदांमध्ये होते, काही बाह्य यंत्रणेद्वारे आणि काही नियमित पदे भरली जातात. तर ती कशा प्रकारे कोणती भरली जातात हे देखील तुम्हाला मी इथे सांगणार आहे. काय बघू शकता येथील दिनांक 26/12/2025 च्या शासन निर्णयान्वये वन विभागातील जिल्हा निवड समितीच्या कक्षेतील गट क संवर्गातील गृहप्रमुख, माहूत, लॉन्च चालक, ट्रक चालक, कवायत शिक्षक, त्याच्यानंतर आता हे कवायत शिक्षक वगैरे हे ट्रेनिंगला वगैरे असतात, तुम्हाला हे माहितीच असेल. त्याच्यानंतर ग्रंथालय परिचर, पशु परिचर, गट ड मधील संवर्गातील ही आता वरची सांगितली ही गट क ची पदे आहेत. ही काही पदे या ठिकाणी बाह्य यंत्रणेद्वारे आणि काही नियमित पदे देखील भरली जातात. त्याच्यानंतर गट ड मध्ये शिपाई, चेनमॅन, चारा कापणार, खलाशी, नौका तांडेल, मॉस्क, लष्कर, तांडेल, पहारेकरी, देखभाल सेवक, सहाय्यक, स्वयंपाकी अशी पदे भरली जातात. तर ही पदे बघू शकता
27/12/2022च्या शासन निर्णय आहे. तारीख नाही, शासन निर्णयाच्या अन्वये गठीत केलेल्या प्रादेशिक निवड समितीच्या कक्षेत आणण्यात आलेली आहे आणि ती भरली जाणार आहेत. इथं माहिती देखील संदर्भ येथील संदर्भ दिनांक 27/12/2022च्या शासन निर्णयान्वये गठीत केलेल्या जिल्हा निवड समितीमार्फत यापुढे वन विभागातील गट क बघू शकता, गट क आणि गट ड संवर्गातील पदे भरली जाणार नाहीत. म्हणजे याच्यामध्ये लक्षात घ्या, कोणती पदे भरली जाणार नाहीत, तर ही या ठिकाणी बाह्य यंत्रणेद्वारे पद भरली जाण्याची शक्यता आहे, असं इथे स्पष्ट म्हटलेलं आहे. परंतु परंतु जे वनरक्षक जे पद आहे ना, ते संपूर्ण याच JRचा आणि त्याचा संबंध नाही. परंतु अपडेटनुसार ही वरील अपडेट आहे ती वनरक्षक पदासाठी आणि ही ही कॉन्ट्रॅक्ट बेसवरती बाह्य यंत्रणेद्वारे ही पदे भरली जाणार आहे. यांचा संबंध येणार नाही, भरली जाणार नाही. सदर जिल्हा निवड समितीचे प्रयोजन संपुष्टात आले असल्याने, म्हणजे या ठिकाणी ते नियोजन संपुष्टात आलेले आहे. 27/12/2026 शासन निर्णयातील जिल्हा निवड समिती परिषद 1 व परिषद 2 वगळण्यात येत आहे, असं त्यांनी सांगितलं होतं. परंतु हा जी-आर एक निवड समितीचा जी-आर आहे आणि हा हा देखील पदभरतींना लागू होणार आहे. काही पदे याच्यामधून वगळली जाणार आहेत. बाकीची काही पदे भरली जाणार नाही आहेत. तर काही पदे बाह्य यंत्रणेद्वारे भरली जातील. आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचा पॉइंट आहे, की वनरक्षक पदाची जाहिरात आता येत्या जुलै महिन्याच्या एंडिंग पर्यंत येऊ शकते. एकच पॉइंट सांगतो, ज्यावेळेस तलाठी पदभरतीची जाहिरात येईल त्याच्या पाठोपाठ वनरक्षक पदाची जाहिरात आलेली बघायला भेटेल आणि काही वेळेस वनरक्षक पदाची जाहिरात तलाठीच्या आठवडाभर जाहिरात अगोदर देखील येऊ शकतो. पुन्हा एक पॉइंट सांगतो, तलाठी भरती आणि वनरक्षक भरती यांच्यामध्ये काही जास्त अंतर नसते. दोनही जाहिराती सोबतच आलेल्या बघायला भेटतील. पुन्हा एकदा सांगतो, जुलै महिन्याच्या एंडिंग पर्यंत वनरक्षक जाहिरात आलेली तुम्हाला बघायला भेटणार आहे. आता इथून पुढे बऱ्याच वेगवेगळ्या अपडेट वन विभागाच्या तुम्हाला आलेल्या बघायला भेटतील. तर अशा प्रकारची अपडेट होती. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.